येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळेच यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे। या आठवड्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। या अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प नसणार आहे, कारण 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे निवडणूकपूर्व खर्च भागवण्यासाठी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे। त्यासोबतच सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत। आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात। सध्याचा लोकसभेचा कार्यकाळ हा मे महिन्यात संपतोय। 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला सादर केला जातो। खरं तर मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलली। पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर केला जायचा। आता मात्र अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला सादर केला जातो। दरवर्षी अर्थसंकल्पावर जानेवारी महिन्यापासूनच चर्चेला सुरुवात होते। अर्थसंकल्पामध्ये 160 वर्षापासून एक गोष्ट बदललेली नाहीये, ती म्हणजे अर्थसंकल्पाचा अर्थ। भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास 150 वर्षांहून जुना आहे। 1857च्या क्रांतीनंतर जेव्हा ब्रिटिश सरकारनं भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतला, तेव्हा भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये सादर करण्यात आला। तर देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतातला पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला। अनेक दशकाच्या या प्रवासात अर्थसंकल्पात अनेक बदल झाले। आता बजेटही पेपरलेस आणि डिजिटल झाले। त्या दरम्यान तब्बल 160 वर्षापासून अर्थसंकल्पाच्या बाबतीत एकच गोष्ट जशीच्या तशी आहे, ती म्हणजे अर्थसंकल्पाचा अर्थ। अर्थसंकल्प म्हणजे सरकारची कमाई आणि खर्च याचा लेखाजोखा। अर्थसंकल्प म्हणजे बजेट। पण तुम्हाला बजेट या शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे का? किंवा हा शब्द नेमका कुठून आलाय याचा विचार केलाय का? बजेट हा इंग्रजी शब्द आहे। इंग्रजीतील अनेक प्रचलित शब्दाप्रमाणे हा शब्द देखील दुसऱ्या भाषेतून आलाय। बजेट हा फ्रेंच शब्द म्हणजे बुजेट पासून आलाय। बुजेट बुज या शब्दावरून आलाय। याचा अर्थ होतो लेदर ब्रीफकेस असा। आधी अर्थसंकल्प लेदर ब्रीफकेस मधून आणला जायचा, पण आता त्याचं स्वरूप बदललंय। याचं श्रेय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जातं। निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा ब्रीफकेसनं निरोप घेतला आणि त्याऐवजी लाल रंगाच्या वही खात्याचा वापर करण्यात आला। या वर्षाच्या अर्थसंकल्पात नेमका भर कशावर आहे? तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसापूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता। तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात असं सांगितलं होतं की 2014 नंतर मोदी सरकारनं अर्जन्सी आणि मिशन मोडमध्ये योजना राबवल्यात। विकसित भारताचा पाया कसा घातला, अर्थसंकल्पात सरकारचं लक्ष कोठे असणार आहे याबाबत त्यांनी संकेत दिले। सरकार जात किंवा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही, त्यामुळे प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा अशा पद्धतीने सरकारी योजना बनवण्यात आल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची फक्त 4 गटांमध्ये विभागणी केली आहे, ते म्हणजे तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब। सरकारच्या धोरणाच्या केंद्रस्थानी हे 4 गट ठेवल्याचे संकेत निर्मला सीतारामन यांनी दिलेत। युवक, महिला, शेतकरी आणि जे आपल्याला अन्न सुरक्षा देतात, त्याचप्रमाणे गरीब यांना अजूनही सरकारच्या मदतीची गरज आहे। त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काही घोषणा होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।